देशभरामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये। विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत, विरोधक आक्रमक झालेत आणि राजधानी दिल्ली पुन्हा एकदा आंदोलनाला तापलीये। अशा परिस्थितीत एक प्रश्न वारंवार विचारला जातोय, एवढा दबाव असून पण भाजप धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का घेत नाहीये? याचं उत्तर केवळ शिक्षण खात्यात नाहीये, तर भाजपच्या राजकीय रणनीतीत आहे। हीच रणनीती समजून घ्यायची। धर्मेंद्र प्रधान हे फक्त केंद्रीय मंत्री नाहीयेत, तर भाजपचे अनुभवी संघटनकार म्हणून त्यांची ओळख आहे। विद्यार्थी संघटनांपासूनच त्यांनी राजकीय प्रवास सुरू केलाय आणि पक्ष संघटना उभी करण्यामध्ये त्यांनी सातत्यानं काम केलंय। त्यामुळे पक्ष नेतृत्व त्यांच्याकडे केवळ मंत्री म्हणून नाही, तर निवडणूक जिंकून देणाऱ्या रणनीतिकाराच्या भूमिकेत पाहतं। भाजपमध्ये मंत्रीपद अनेकदा केवळ प्रशासकीय कामासाठी दिलं जात नाही, तर पक्षासाठी कठीण राज्यांमध्ये संघटना उभी करणाऱ्या आणि निवडणुकांमध्ये यश मिळवून देणाऱ्या नेत्यांना भाजप मोठी जबाबदारी देतं। प्रधान हे त्यापैकीच एक मानले जातात। बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमधील निवडणूक तयारीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती, असं पक्षातील नेते सुद्धा चांगलंच मान्य करतात। मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ओडिशा। अनेक वर्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्यानं काम केलं। त्याचाच परिणाम 2024 मध्ये दिसला, जेव्हा भाजपनं ओडिशामध्ये लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली आणि अगदी पहिल्यांदाच विधानसभेत सुद्धा ओडिशातून स्पष्ट बहुमत मिळवलं, सत्ता स्थापन केली। ते केवळ प्रधानांमुळे। अर्थात या विजयाचं श्रेय फक्त प्रधानांना देऊन चालणार नाही। केंद्रीय नेतृत्व, स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि त्यावेळची राजकीय परिस्थिती ही पण तितकीच महत्त्वाची आहे। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना भाजप सहजपणे बाजूला करणार नाहीये। पक्षाच्या दृष्टीने ते अजून सुद्धा उपयुक्त आणि प्रभावी नेते मानले जातात। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा निर्णय केवळ एका मंत्र्याचा नसून राजकीय संदेशाचा विषय आहे। बघा कसंय, मोठ्या आंदोलनाच्या दबावाखाली लगेच राजीनामा घेतला तर सरकार कमकुवत आहे असा संदेश जाऊ शकतो। त्यामुळे सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून पुढचा निर्णय घेण्याची शक्यता ही अधिक आहे। तरी सुद्धा एक गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे, प्रधान हे भाजपचे नेते असले तरी ते देशाचे शिक्षण मंत्री आहेत। त्यामुळे जनतेचा रोष वाढत गेला, आंदोलन अधिक तीव्र झालं आणि सरकारवर राजकीय दबाव वाढला तर परिस्थिती बदलू शकते। अशा वेळी सरकारला राजकीय नुकसान टाळण्यासाठी कठोर निर्णय हा घ्यावाच लागू शकतो। म्हणून सध्याचं चित्र असं आहे की धर्मेंद्र प्रधान यांचं संघटन कौशल्य आणि पक्षातील महत्त्वामुळे त्यांचा राजीनामा हा तत्परतेनं होत नाहीये। मात्र अंतिम निर्णय हा आंदोलनाची तीव्रता, राजकीय परिस्थिती आणि सरकारच्या पुढील रणनीतीवर अवलंबून असणार आहे। बाकी तुम्हाला काय वाटतंय? भाजपने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा लगेच घेतला पाहिजे का, किंवा भाजप हा राजीनामा लगेच घेईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।